खड्ड्यांची समस्या सगळ्यांना माहिती आहे. उभ्या महाराष्ट्राला घरात बसून या सगळ्या समस्या माहिती असतात. सगळीकडे किती खड्डे पडलेले आहेत. अशाच एका मोठ्या खड्ड्यामध्ये एक पोरगी पडलेली आहे. बघूया तिकडे काय धमाल येणार आहे. बोल ग. हा धमाल परफॉर्मन्स घेऊन येत आहेत आपल्या समोर निर्मितीताईंच्या टीमचे वैभव आणि क्षिती. वाजवा टाळ्या. खड्डा है खड्डा, खड्डा है खड्डा, डावीकडे खड्डा, उजवीकडे खड्डा, खड्ड्यातून चालताना मी खड्ड्यात पडले मी खरंच खड्ड्यात पडले की काय? बचाव बचाव बचाव, आवाज हम तुम खड्डे में बंद हो और कोई नहीं आ. ए कार्टे, किंचाळतेस कशाला? भूत नाही मी, अद्भुत आहे अद्भुत. हा काय झालं किंचाळायला? तुम्ही कुठून आलात? कुठून नाही, तू कुठून आलीस त्या आधी सांग. अहो मी वर रस्त्यावरून चालत होते हो, अचानक पडले. मी कुठे आले काका, मला घरी जायचंय हो. अगं खड्ड्यात पडलीस तू. वा वा, म्हणजे तुझा आणि माझा पाडदिवस सारखाच आहे. पाडदिवस म्हणजे? नाही काय आहे, 40 वर्षापूर्वी या दिवशी या खड्ड्यात मी पडलो. तो दिवस मी पाडदिवस म्हणून साजरा करतो. चल आपण सगळे मिळून पाडदिवस साजरा करूया. काय सगळे म्हणजे माझी मुलं, बायको, काका काकू, मामा मामी, आजी आजोबा, तिकडे गावाकडची एक आत्या, हा सगळेजण आम्ही खड्डेकर फॅमिली आहे आमची इथे. खड्डेकर? खड्डेकर फॅमिली आहे? नाही, खड्ड्यातल्या फॅमिलीला मी नाव दिले खड्डेकर. मी स्वतः सचिन खड्डेकर. हो मला सांगा, तुम्ही, तुमची बायको, तुमची मुलं, काका काकू, जे गावाकडचे लोक, तर तुम्ही सगळे एकदम कसे खड्ड्यात पडाल? एकदम कसे खड्ड्यात पडतील? सॉरी, एक एकटे पडतील ना. आधी मी पडलो, त्यानंतर एक पोरगी कॉलेजला जाता जाता खड्ड्यात पडली. हा मग मी तिला लग्नाची मागणी घातली. मग ती हो म्हणाली. मग आम्ही कडेच्या खड्ड्यामध्ये एक संसार थाटला आणि तिथे आम्हाला मुलं सुद्धा झाली. तुम्हाला खड्ड्यात मुलं झाली? मुलं काय कशी होतात, त्याला काय स्थळाकाळाचं भान लागत नाही. हो काय झालं, डॉक्टरही वरून पडतात ना खाली. मग त्यांनी बघितलं खूप लोक राहत आहेत तिथे. मग त्यांनी सुसज्ज हॉस्पिटल उभे केली मुंबई शहरासारखी या खड्डे नगरीमध्ये. हा वरून बघताना वाटत नाही हो खाली एवढी मोठी नगरी वगैरे असेल. मग आता आलीस ना, तुला सगळं काही कळेल. एक काम कर, खड्डा.com वर जा, खड्डा माहिती मिळेल तुला. खड्डा माहिती मिळेल तुला. बर काय जावे, खड्ड्यात कशी पडलीस तू? अहो मी अशी चालले होते रस्त्यावरून आणि आपल्याकडे वर रस्त्यांच्या ऐवजी खड्डेच जास्ती येतो. हो बरोबर. जहाँ राह राह पर खड्डे ही खड्डे करते हो बसेरा, वो भारत देश है मेरा. बस अत्यंत सुरात गाणं गाता तुम्ही. कानाला अजिबात वाईट वाटत नाही. नाही नको पुन्हा नको. हा पुढे सांगा काय घडलं. काय झालं, मी जिथे राहते ना तिथे याच पावसाळ्यात पालिकेने एक नवीन रस्ता बांधला. बरोबर. तो पहिल्याच पावसात वाहून गेला. बरोबर आहे. त्याच रस्त्यावर ना मोठे मोठे खड्डे पडले. आणि त्यातूनच चालताना ना एक खड्डा चुकवायला गेलीस आणि दुसऱ्या खड्ड्यात पडलीस. तुम्ही डिटेक्टिव्ह आहात? नाही म्हणजे तुम्हाला सगळंच कसं माहित? नाही जनरली अशीच माणसं पडतात खड्ड्यामध्ये. काय तर कुठे चालली होती धुंड गायला? निलेश साबळेला भेटायला. निलेश साबळे म्हणजे फू बाय फूचा तो अँकर का? हो. हा मग कशाला चालली होतीस भेटायला? लग्न करतो का विचारायला. बरं झालं खड्ड्यात पडलीस. नाही आता मी काय म्हणतो, आता तो काय तुला भेटणार नाहीच आहे. हो ना. तर माझ्या मुलाशी लग्न कर. वाटेल ते काय बोलता? आवाज खाली. सॉरी, वाटेल ते काय बोलता? हा माझा मुलगा हा मूळ खड्डेकर आहे. तू आता परप्रांतीय आहेस ते लक्षात ठेव. माझा मुलगा अभिनेता आहे, ऍक्टर. जाऊ देव, स्वतःच्याच मुलाच्या व्यंगाबद्दल असं काय बोलायचं? कानफाट फुडीन. व्यंग हे अगं सिनेमामध्ये काम करतो तो. इथे फिल्म इंडस्ट्री पण आहे. हो खड्डेवूड म्हणतो त्याला आम्ही, खड्डेवूड. माझा मुलगा सुपरस्टार आहे, तिथला सुपरस्टार. मग त्याचे सिनेमा गाजलेले आहेत अत्यंत. त्याने पहिला सिनेमा केला खड्डा मिठा, दुसरा केला त्याने लविन खड्डा, तिसरा केला त्याने हम है खड्डे प्यार के, नंतर केला खड्डे के शोले. भरपूर प्रॉपर्टी आहे त्याच्याकडे. हा चांगला असा 5 खड्ड्या किचनचा फ्लॅट आहे त्याच्याकडे. 5 बेडरूम किचन म्हणायचंय का तुम्हाला? बरोबर बोललीस. त्यातले आम्ही 3च वापरतो. 2 बेडरूम मध्ये आम्ही स्विमिंग पूल तयार केला. स्विमिंग पूल?
हो मग वा, वा. मुलाशी लग्न कर, माझ्या मुलाशी लग्न कर. तुमच्या मुलाशी लग्न केलं तर मला खड्ड्यातच राहावं लागेल ना. काय काय समजलीस कोण? खड्डे डेव्हलप झालेले आहेत अत्यंत. म्हणजे काय, परवाच आम्ही ठाणे बोरिवली भुयारी महामार्ग बांधलाय. वांद्रे वरळी सिलिंग काही बांधणार आहोत आम्ही. मी बँड्रावरली सिलिंग खालून कसं बांधणार? तुला सांगतो, खड्ड्यातलं सकाळ सकाळी ट्रॅफिक बघितलं ना की पोटात रस्ता पडतो का. पोटात रस्ता कसा पडेल? तुम्ही कसं पोटात खड्डा पडला असं म्हणता, तसं आम्ही पोटात रस्ता पडला असं म्हणतो. अच्छा, 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 अच्छा. हो का? घुस, घुस, काय घुस, काय घुस, आता घुस. कुठे घुसू मी? हो तसं नाही. मग? ती बघा घुस. ए शी शी. ए, घुशीला शी म्हणून तिचा अपमान करू नकोस. घुशीचा कसला आलाय अपमान? शट अप. घुस हा आमचा राष्ट्रीय प्राणी आहे. घुस हा तुमचा राष्ट्रीय प्राणी आहे? हो, ना राष्ट्रीय पक्षी काय आहे? डास. अगदी बरोबर ओळखलंस तू. डास हा आमचा राष्ट्रीय पक्षी आहे. तुला सांगतो, सकाळी उठल्यानंतर असे खड्ड्यातनं डासांचे थवे उडताना बघितलं ना की मन अगदी कसं असं प्रसन्न होऊन जातं. म्हणजे बेडूक हांबरतायत, घुशी पाणवाट्याकडे चाललेले आहेत, अशा चालत चालत फार असं रमणीय दृश्य असतं. सांगतो तुला, सांगतो खड्डे नवमीला इतकी आमच्याकडे मज्जा येते. खड्डे नवमीला, खड्डे नवमी म्हणजे? खड्डे नवमी म्हणजे? तुमची खंडे नवमी ना, तशी आमची खड्डे नवमी असते. त्या दिवशी आम्ही खड्डेरायाची यात्रा काढतो. आम्ही गाणंही केलंय त्याच्यावर. खड्डेरायाच्या लग्नाला खड्डी नटली, खड्डेरायाच्या लग्नाला खड्डी नटली, खड्डी नटली, अगबाई दुपारी फुटली. खड्डी नटली. हे आता तुम्ही केलं ते काय होतं? खड्डे नाच करून दाखवू. खड्डेरायाच्या लग्नाला. कळलं. बरं, बाय द वे, हॅव अ खड्डे. आता आणखीन हॅव खड्डे? नाही, तुम्ही कसं हॅव अ गुड डे म्हणता, तसं आम्ही हॅव अ खड्डे म्हणतो. हो का? मी एक प्रश्न विचारू? विचार. तुम्ही वरून खाली पडलात, हा. तुम्हाला परत वर जावंसं नाही वाटत? छे, अजिबात नाही. इथे अत्यंत आम्ही सुखामध्ये हो आहोत. का? काय माहितीये का, तुमच्या वरच्या नेत्यांनी राजकारण्यांनी उभा देश खड्ड्यातच घातलेला आहे. त्यापेक्षा खड्ड्यातल्या देशात राहणं काय वाईट आहे ग. हा? आमचं एक राष्ट्रगीत आहे या देशाचं. बर. ते एकदा राष्ट्रगीत म्हण, म्हणजे या देशाची नागरिक होशील तू. बरं. हा, चल म्हण माझ्या बरोबर. खड्ड्यात राहू, खड्ड्यात राहू, खड्ड्यात नांदू, खड्ड्यात नांदू, खड्ड्यात घालू सारा देश आपुला. हो, खड्ड्यात राहू. आणि आता वळूयात निर्मिती ताईंकडे. मॅम, कसा वाटला परफॉर्मन्स? क्या बात आहे. ताई, काय बोलताय काय तुम्ही? सांगते तुला. मी त्या दोघांना तेच सांगत होते की मला त्यांचं आत्ताचं स्क्रिप्ट खूप आवडलं. जवळपास प्रत्येक मुंबईकराच्या हृदयाला भिडणारा होता. हो. अप्रतिम स्क्रिप्ट होतं. कोणाचं होतं? सचिन मोठे. टाळ्या होऊ देत एकदम. परफॉर्मन्स त्यांचा नाही आवडला मला तितकासा. बरं, मी आता माझे मार्क्स सांगते. मी तिथे ठेवलेत बघ. काल तू ठेवले होतेस ना, तसे ठेवले. इकडे का? येस. 8 गुण. आणि स्वप्नील सर, आता तुम्ही सांगा आमच्या टीमला किती दिलेत ते. नाही, मी मार्क देतोच, पण त्याआधी मला असं वाटलं की ताई म्हणली ते ऍब्सोल्युटली बरोबर आहे. वैभव आणि क्षिती, मला नाही आवडला तुमचा आजचा परफॉर्मन्स. तुमच्याकडनं अपेक्षा यासाठी जास्त आहेत की तुम्ही दोघे इंडिव्हिज्युअली ग्रेट परफॉर्मर्स आहात. त्यामुळे एकत्र आल्यानंतर तर उत्तम व्हायलाच पाहिजे. सो ऑल द व्हेरी बेस्ट. गॉड ब्लेस यू. मार्क्स 8 गुण. म्हणजे आधीचे 16 आणि आत्ताचे 16, एकूण 32 गुण. क्या बात.